तर विद्यार्थी मित्रांनो, सेकंड लेक्चर आपण सुरू करतोय. वेलकम इन गिरी PCMB क्लासेस. सेकंड लेक्चर काय असेल तर नीट 2026 च्या मुलांसाठी आहे. कुठलं? UPSC नोमेनक्लेचर ऑफ कंपाऊंड कंटेनिंग फंक्शनल ग्रुप. तर चला आपण स्टार्ट करूया मग आता व्यवस्थित. काय म्हणताय सर आम्हाला तुम्ही? बघा आता आपण आता बघणार आहोत UPSC नोमेनक्लेचर ऑफ कंपाऊंड. UPSC नोमेनक्लेचर ऑफ कंपाऊंड कंटेनिंग कोणते फंक्शनल ग्रुप असणार आहेत तेही आता लक्षात येतील. कंटेनिंग फंक्शनल ग्रुप, जसं की एल्डिहाइड असेल, कीटोन असेल, ऍसिड, इस्टर, हलाइड, अमाइड, सायनाइड वगैरे वगैरे. तर एक एक आपण कव्हर करूया. आता आपण घेऊया UPSC नोमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल. मी मेन एक्झाम्पल्स घेत राहील कारण आपल्याला रिवाइज करायचं आहे. स्ट्रॉंग रिव्हिजन म्हणूया आपण. ठीक आहे. तर काय काय म्हणता सर? UPSC नोमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल. राजे हो, फंक्शनल ग्रुप काय आहे? OH. बरं सर, याच्यासाठी जनरल रिप्रेझेंटेशन काय असतं? R-OH. ओके सर. बरं, याच्यासाठी जो प्रीफिक्स वापरला जातो, प्री म्हणजे अगोदर, फिक्स म्हणजे बसवा, जो पहिले बसवला जातो, पहिले फिक्स केला जातो, त्याला काय म्हणायचं? प्रीफिक्स. सफिक्स शेवटी फिक्स केला जातो. मी मराठी, ई मराठी, जी मराठी, शेवटी फिक्स केला जातो त्याला काय म्हणणार आपण? सफिक्स. जो शेवटी फिक्स केला जातो त्याला काय म्हणणार? सफिक्स. प्रीफिक्स काय आहे? प्रीफिक्स आहे हायड्रॉक्सी. सफिक्स काय आहे? सफिक्स आहे OL. बरं सर, याचा UPSC नाव काय येतं? बघा, UPSC नेम जो असतो तो अल्केन आपण इथे लिहिणार, हो की नाही? आणि अल्केनचा ई काढून टाकायचा. कशाने? OL. म्हणजे नाव काय झालं रे बेटा? अल्केनॉल. नाव काय झालं याचं? अल्केनॉल. सर आम्हाला काही एक्झाम्पल सांगा ना. बरं, आता बघा एक एक गोष्ट व्यवस्थित. या ठिकाणी CH3CH2OH किती कार्बन आहे? 2 कार्बन. त्याच्यासाठी काय वापरणार? ETH. आणि सिंगल बॉन्ड आहे ना कार्बन कार्बन मध्ये, त्याच्यासाठी काय वापरणार? AN. आणि OH साठी काय वापरणार? OL. म्हणजे नाव काय तयार झालं? इथेनॉल. सर अजून कुठले एक्झाम्पल्स आहेत का? हो. आता जर केअरफुली पाहिलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल, इथे डबल बॉन्ड पण दिलाय आणि OH पण दिलाय. काय नाव यायला पाहिजेत बघा बरं. मी काही इथे क्वेश्चन्स तुम्हाला देत आहे आणि तुम्हाला विचारणार आहे की राजे हो, याचं नाव काय एक्सपेक्टेड आहे? दोन्ही क्वेश्चनचं नाव सांगा पटकन. काय यायला पाहिजेत बघा. अब अगर ध्यान से देखते हो तो इथे 1 2 3 याचं नाव काय यायला पाहिजे? प्रोब. डबल बॉन्ड 1 ला आहे, EN लिहिलं तरी चालेल, 1 दाखवायची गरज नाही. आणि हा OL. इथे नाव देताना मात्र OH ला कमीत कमी नंबर आला पाहिजे. इकडे यायचं नाही, इकडे यायचं नाही. 1 आणि 2. समजतंय ना काय म्हणायचं? कारण प्रायोरिटी मध्ये फंक्शनल ग्रुप पहिल्यांदा आला पाहिजे आणि त्याच्या फंक्शनल ग्रुप झाल्यानंतर मल्टिपल बॉन्ड म्हणजे डबल किंवा ट्रिपल यांना पॅरेंट चेन मध्ये आपल्याला सिलेक्ट करावं लागतं. रूल्स लेक्चर फर्स्ट पाहून घ्यायचं. मग इथे जे नाव यायला पाहिजेत 1 इथाइल. ठीक आहे, एक मिनिट. डबल बॉन्डला आपल्याला सिलेक्ट करायचे. थांबा, आपल्याला हे असं येऊ शकतं ना, तर वरून कुठं आलेलं आहे बघा. हे डबल बॉन्ड आणि इकडे OH हे ऑलरेडी आहे. एकूण सिलेक्शन 1 2 3 4. ठीक आहे, म्हणजे काय यायला पाहिजे या ठिकाणी? बट. दाखवतो पुढचं एक्झाम्पल कसं अपेक्षित येते. बट 1 in 2 all. काय यायला पाहिजे? बट 1 in 2 all. बरं सर, अजून काय सांगता येईल तुम्हाला? आता बघा केअरफुली पुढचे एक्झाम्पल कसे आहेत. दोन चार एक्झाम्पल्स आपण घेऊन पुढे जाऊया. इथे डबल बॉन्ड आहे या ठिकाणी, तर फंक्शनल ग्रुपला कमीत कमी नंबर. तर आपल्याला काय यायला पाहिजे? सायक्लोला सायक्लो, हेक्सला हेक्स. डबल बॉन्ड दुसऱ्या कार्बनला आणि पहिल्याला OL. सायक्लो हेक्स
2 in 1 all. कधी कधी तुम्हाला असे क्वेश्चन पाहायला मिळतात. या ठिकाणी काय नाव अपेक्षित आहे 1 आणि 2. याने इथेनला इथेन ई नाही काढायचा. ई कधी काढतात जर सफिक्सच्या नावाची सुरुवात ए ई आय ओ यू वॉवेल्सने झालेली असेल तर ई नाही काढायचं 1,2 कारण इथे सुरुवात डी न झालेली आहे. कशाने डी ने, म्हणून ई ला रिप्लेस करायची गरज नाही. ई ला रिप्लेस करायची गरज नाही. ठीक आहे. तर इथून पुढे अजून एखादं एक्झाम्पल जर घ्यायचं झालं आपल्याला तर आपण असं हे घेऊ शकतो जे तुम्हाला थोडंसं अवघड वाटू शकतं पण जमून जाईल. डोंट वरी अबाउट दॅट. तर या ठिकाणी जर असा OH असेल तर इथे सायक्लिक आणि नॉन सायक्लिकला सेपरेट करा. वरची पॅरेंट चेन असेल, खालची साइड चेन 1 आणि 2 म्हणजे 2 सायक्लो हेक्साइल इथेनॉल. काय झालं 2 सायक्लोहेक्साइल इथेनॉल. तर अल्कोहोल बद्दल विशेष काही जास्त डिफिकल्टी देणार नाही. मग पुढचं जे नोमेनक्लेचर आहे ते काय आहे सर तर IUPAC नोमेनक्लेचर ऑफ अल्डिहाइड. कशाचा अल्डिहाइड. जनरल रिप्रेझेंटेशन काय असायला हवं R-CHO. फंक्शनल ग्रुप काय असायला हवा C+OH. प्रीफिक्स काय असायला पाहिजेत प्रीफिक्स असतं फॉर्मिल. प्रीफिक्स काय आहे फॉर्मिल. आणि जे सफिक्स असतं ते सफिक्स आहे AL. सफिक्स काय आहे AL. आणि याचं जे IUPAC नाव यायला हवं ते काय असतं सर IUPAC नाव तर हे अल्केनला अल्केन आणि हा ई काढायचा आणि काय द्यायचा AL. म्हणजे नाव काय झालं रे बाळा अल्कॅनल. अजून एक महत्वाचं हा जो CHO आहे इज एन टर्मिनल फंक्शनल ग्रुप. कोणता रे बाळा टर्मिनल फंक्शनल. सर आम्हाला टर्मिनल फंक्शनल ग्रुप बद्दल काही आयडिया नाही सांगा ना. तर राजे हो टर्मिनल फंक्शनल ग्रुप म्हणजे काय की ज्या फंक्शनल ग्रुप मध्ये कार्बन आहे फंक्शनल ग्रुप मध्ये आणि त्याला नंबर 1च द्यावा लागतो. जसं अल्डिहाइड असेल, कार्बोझायलिक ऍसिड असेल, इस्टर असेल, ऍसिड अनहायड्राइड असतील किंवा सायनाइड असेल, हे सगळे कोण असतात टर्मिनल फंक्शनल ग्रुप. टोकाला असतात ते. ठीक आहे. कीटोन हा टर्मिनल फंक्शनल ग्रुप नाही. ठीक आहे. तर टर्मिनल फंक्शनल ग्रुप आणि यांच्यासाठी आपल्याला काय वापरावं लागतं यूज स्पेशल सफिक्स. यूज स्पेशल सफिक्स. सर याचा स्पेशल सफिक्स काय आहे तर याचा स्पेशल सफिक्स आहे कार्बा अल्डिहाइड. स्पेशल सफिक्स काय येतो कार्बा अल्डिहाइड. सर काय एक्झाम्पल सांगा ना आम्हाला. बरं अगर लक्ष देऊन पाहिलं तर पहा आता CH3 आणि CHO किती कार्बन्स आहेत 2. म्हणून याला तुम्ही काय म्हणणार ETH. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड AN आणि CHO साठी काय आलं AL. म्हणजे नाव काय झालं रे बाळा याचं इथॅनल. नाव काय झालेलं आहे इथॅनल. समजा आता बघा इकडे पण CHO आहे आणि इकडे पण CHO. तुमच्या नॉलेज मध्ये एक गोष्ट याचं कॉमन नाव काय असतं ग्लायऑक्झल. खूप वेळेस हे पेपरला आलेलं सुद्धा आहे. आणि IUPAC नाव काय असायला हवं तर IUPAC नाव आहे इथेन. ई ला ई नाही काढायचा 1,2 डायअल. 1,2 डायअल. ई कधी रिप्लेस केला जातो AEIOU ने जर सफिक्सची सुरुवात झाली तर. बरं सर अजून काय सांगता येईल. आता एक IMP क्वेश्चन आहे बाळा. ठीक आहे. काय CH2 इकडे CH आणि इकडे CH2. इथे कोण आहे CHO. इथे पण कोण आहे CHO. इथे पण कोण आहे CHO. जर टर्मिनल फंक्शनल ग्रुप पॅरेंट चेन वर बघा मला काय म्हणायचं पॅरेंट चेन वर 3 किंवा 3 पेक्षा जास्त जर आले 3 or more than 3 जर आले काय रे बाबा आले तर स्पेशल सफिक्स वापरा. स्पेशल सफिक्स वापरा. आणि बापा हो स्पेशल सफिक्स मध्ये त्या कार्बनला नंबर दिला जात नाही. स्पेशल सफिक्स मध्ये
त्या कार्बनला पॅरेंट चेन मध्ये पकडायचं नाही. 1 2 3 पॅरेंट चेन किती कार्बनची झाली? 3 कार्बनची. आता पॅरेंट चेन मधले जे 3 कार्बन आहेत ते म्हणजे प्रोपेनला प्रोपेन आणि 1, 2, 3 हा कोण? स्पेशल सफिक्स कार्बाल्डिहाइड. हा कोण? स्पेशल सफिक्स कार्बाल्डिहाइड. हा कोण? स्पेशल सफिक्स कार्बाल्डिहाइड. 1, 2, 3 किती कार्बाल्डिहाइड? ट्राय कार्बाल्डिहाइड. आलं बाई लक्षात? नाव कसं आलं ते? प्रोपेन 1, 2, 3 ट्राय कार्बाल्डिहाइड. सर अजून काही आहे का? हो राजे हो, अजून एक महत्वाचा रूल आहे. जर एखाद्या सायक्लिकला CHO असेल, समजा तुम्ही घाई गडबडीमध्ये याचं असं नाव दिलं, काय बघा कसं चूक आहे ते लक्षात येऊन जाईल तुम्हाला. सायक्लोहेक्झॅनल. आता जर तुम्ही या स्ट्रक्चरचं आणि या नावाचं जर रिलेशन पाहिलं, बाबा काय होतं, तर हेक्स म्हणजे किती कार्बन रे बाळा? 6 आणि इथे किती कार्बन आहेत? 7. मग इथे कुठेतरी कार्ब किंवा कार्बनचा उल्लेख झाला का? नाही. म्हणजे हे नाव चुकलं. हे नाव चुकलं. मग काय येईल सर? तर हे सायक्लोहेक्झेन. इथे छोटासा रूल तुम्हाला देऊन टाकतो. टर्मिनल फंक्शनल ग्रुप जर रिंगवर डायरेक्टली अटॅच असतील, रिंगवर डायरेक्टली अटॅच असतील तर स्पेशल सफिक्स वापरा. जर रिंगवर डायरेक्टली अटॅच असेल तर स्पेशल सफिक्स वापरा. मग सायक्लो हेक्सला हेक्स, सिंगल बॉन्डला ANE आणि या CHO साठी काय वापरायचं? कार्बाल्डिहाइड. काय वापरायचं? कार्बाल्डिहाइड. सर अजून एक एक्झाम्पल द्या बघा. आता केअरफुली बघा, इकडे CHO आहे आणि इकडे OH आहे. मग आता 2 फंक्शनल ग्रुप आले. मग डिसाइड करायचं हा कोण असतो? मेन फंक्शनल ग्रुप. आणि म्हणून हा झाला सबस्टिट्यूटेड फंक्शनल ग्रुप. हा काय झाला रे बाळा? सबस्टिट्यूटेड फंक्शनल ग्रुप. सबस्टिट्यूटेड फंक्शनल ग्रुप साठी प्रिफिक्स येतं, मेन साठी सफिक्स येतं किंवा मग स्पेशल सफिक्स येतं. कोणता? स्पेशल सफिक्स. आता CHO कशाला अटॅच आहे? रिंगला. म्हणून याच्यासाठी काय वापरायचं आपल्याला? स्पेशल सफिक्स. काय नाव यायला पाहिजे? पहिल्यांदा आता हा प्रिफिक्स आहे ना, 1 नंबर 2 नंबर 3 4 4 हायड्रॉक्झे. कारण हा आता कोण आहे? प्रिफिक्सच्या फॉर्म मध्ये येणार. 4 हायड्रॉक्झे सायक्लोहेक्झेन. 4 हायड्रॉक्झे सायक्लोहेक्झेन. आणि स्पेशल सफिक्स काय यायला पाहिजेत? कार्बाल्डिहाइड. स्पेशल सफिक्स काय आलं रे बाळा? कार्बाल्डिहाइड. बरं सर आम्हाला पुढचं अजून रिवाइज करून द्या ना काही. बघा नंतर IUPAC नोमेनक्लेचर ऑफ कीटोन. कीटोन वाल्याबरोबर आपल्याकडे फंक्शनल ग्रुप काय येतो? C डबल बॉन्ड O. त्याच्यानंतर जनरल रिप्रेझेंटेशन काय येतं? RC डबल बॉन्ड OR. बरं याच्यासाठी जो प्रिफिक्स येतो तो काय आहे? ऑक्झो. बरं याच्यासाठी जो सफिक्स येतो तो काय आहे? ONE. सफिक्स काय येतो रे? ONE. याचं जे IUPAC नाव येतं ते आहे अल्कॅनोन आणि हा नॉन टर्मिनल आहे. म्हणजे तो टोकाला येणार आहे का? नॉन टर्मिनल फंक्शनल ग्रुप. आणि नॉन टर्मिनल फंक्शनल ग्रुप मध्ये आपल्याला स्पेशल सफिक्स वापरायची गरज आहे का? नाही. मग कसं हो सर? बघा CH3 C डबल बॉन्ड O CH3. सरळ सरळ नाव काय यायला पाहिजे? प्रोपॅनोन. बरं सर अजून काय म्हणता येईल? अब अगर थोड़ा ध्यान से देखते हो तो देखो इधर OH है और इधर डबल बॉन्ड O. तो नंबर यहां से 1 2 3 4 5. तो नाम क्या होगा?
टू हायड्रॉक्झी, नाव लक्षात घ्या व्यवस्थित, टू हायड्रॉक्झी पेंटेन, कुठे आला रे, 3 तो नाम क्या होगा ये, टू हायड्रॉक्झी पेंटेन 3 सर अजून एखाद दोन नाव द्या ना बघा. अगर आप यहाँ बात करते हो, इधर डबल बॉन्ड O है, इधर OH है और यहाँ पे डबल बॉन्ड O, तो यहाँ पे हमें क्या करना होगा, 1 2 3, तो नाम क्या होगा, टू हाइड्रोक्सी साइक्लोहेक्स और टू इन ओन, या डायरेक्ट वन तो बनाने की जरूरत नहीं, तो हम डायरेक्टली क्या लिख सकते हैं, टू हाइड्रोक्सी साइक्लोहेक्स टू इन ओन. ठीक है, अब थोड़ा आगे बढ़ते हैं. देखो यहाँ डबल बॉन्ड O है और यहाँ CHO. अब ये हो गया मेन फंक्शनल ग्रुप प्रायोरिटी के हिसाब से, ये सब्स्टिट्यूटेड फंक्शनल ग्रुप, और इसके लिए क्या यूज करना है, ऑक्सो. ये साइक्लिक को अटैच है तो इसके लिए स्पेशल सफिक्स को बुलाना होगा. अच्छा सर, स्पेशल सफिक्स तो हम ले रहे हैं, ठीक है. अब देखो यहाँ पे नाम लिखते समय पहले क्या लिखना है, ये 1 और 2 मैंने ना, तो 2 ऑक्सो साइक्लोहेक्सेन, ठीक है. और फिर क्या आएगा, कार्बाल्डिहाइड, क्या आना चाहिए, कार्बाल्डिहाइड. आ रही बात समझ में, कोई जल्दबाजी नहीं है, कोई टेंशन वाला पार्ट नहीं है, छोटे छोटे एग्जांपल से पर ले रहे, आगे और भी इंपॉर्टेंट क्वेश्चंस आएंगे. उसके बाद हमें बात करनी है IUPAC नोमेनक्लेचर ऑफ कार्बोक्सिलिक एसिड. IUPAC नोमेनक्लेचर ऑफ कार्बोक्सिलिक एसिड. तो यहाँ पे अगर हम बात करते हैं अच्छी तरह से तो कुछ बातें समझ में आ जाएगी. यहाँ फंक्शनल ग्रुप कौन है, COOH. अच्छा, यहाँ प्रीफिक्स तो यूज नहीं होता, ठीक है, प्रायोरिटी में ये फर्स्ट आता है. और अगर हम बात सफिक्स की करते हैं तो इसके लिए क्या आएगा, OI से एसिड लगेगा. लेटर ऑन ये टर्मिनल फंक्शनल ग्रुप है तो इसके लिए स्पेशल सफिक्स क्या आएगा, कार्बोक्सिलिक एसिड. स्पेशल सफिक्स क्या होगा, कार्बोक्सिलिक एसिड. तो चलो कुछ एग्जांपल्स की बात करते हैं. देखो ये HCOOH एक ही कार्बन है तो इसके लिए IUPAC नाम क्या होना चाहिए, मिथेनॉइक एसिड. IUPAC नाव काय असेल रे बाळा, मिथेनॉइक एसिड. जर समजा COOH इकडे COOH, ठीक है, तो यहाँ 1 और 2, इसका कॉमन नाम आप लोगों को पता है, काय आहे रे बाळा, ऑक्झॅलिक ऍसिड. आणि IUPAC नाव जेव्हा द्यायचं तेव्हा 2 कार्बन साठी इथेन ईला काढायचं नाही, 1,2 डायऑइक ऍसिड, 1,2 डायऑइक ऍसिड असं आपण याला म्हणूया. लेटर ऑन पुन्हा पुढे गेल्यानंतर अजून तोच पार्ट तुमच्याकडे येणार, कोणता, COOH COOH. 2 3 किंवा 3 पेक्षा जास्त टर्मिनल फंक्शनल ग्रुप जर पॅरेंट चेन वर असतील, काय बोलतोय माय मी, 3 किंवा 3 पेक्षा जास्त टर्मिनल फंक्शनल ग्रुप जर पॅरेंट चेन वर असतील तर फंक्शनल ग्रुपला नंबर देऊ नका, त्यांना पॅरेंट चेन मध्ये इन्क्लूड करू नका. मग काय करायचं, 1 2 3 ही झाली पॅरेंट चेन. ही काय झाली, पॅरेंट चेन. 3 कार्बनची पॅरेंट चेन म्हणजे प्रोपेन, आणि पहिल्या कार्बनला दुसऱ्या आणि तिसऱ्याला ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड. स्पेशल सफिक्स आला ना, ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड. बरं, अजून काय सांगता येईल सर, तर अजय हो, जर असं आलं या ठिकाणी COOH, या ठिकाणी डबल बॉन्ड O, आणि या ठिकाणी जर तुम्हाला CHO असेल तर काय करणार, 1 2 3, 2 फॉर्मिल, त्याला प्रीफिक्स येईल ना आता, 2 फॉर्मिल 3 ऑक्झो सायक्लो हेक्सेन कार्बोक्सिलिक ऍसिड, सायक्लोहेक्सेन कार्बोक्सिलिक ऍसिड.
तर असे काही नावं असतात जे IMP आहेत आणि मी मॅक्झिमम एरिया कव्हर करायचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, तिथून पुढे गेल्यानंतर IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ ईस्टर. आता IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ ईस्टर म्हणल्याबरोबर तुम्हाला फंक्शनल ग्रुप येणार C+O. इथे जेव्हा तुम्ही प्रिफिक्सचा विचार करता तेव्हा या ठिकाणी प्रिफिक्स आता कनेक्टिव्हिटीवर डिपेंड असतं ऍक्च्युली, पण याला काय म्हणलं जातं सफिक्स आणि प्रिफिक्स मध्ये. समजा इथे आपण ऑक्झिकार्बोनिल, आता एक कनेक्टिव्हिटीवर डिपेंड आहे, ठीक आहे, किंवा कार्बोनिल. मी यांचे एक्झाम्पल घेताना तुम्हाला क्लिअर करून देईल, ठीक आहे. किंवा मग कार्बोनिल ऑक्झी असं पण म्हणू शकतो. अल्कॉक्झी सुद्धा येत असतं बरं. हे अल्कॉक्झे कार्बोनिल काय म्हणू शकतो, अल्कॉक्झे कार्बोनिल. आता हे थोडं स्टार करतो कारण याचे जे सबस्टिट्युएंट आहेत त्यावर यांचं नाव थोडंसं बदलतं, ठीक आहे. त्यानंतर याच्यासाठी जो सफिक्स येतो, सफिक्स तो आहे OAT. सफिक्स काय आहे, OATE. सर नाव सांगा ना आम्हाला एखादं देऊन बघा. आता CH3 C+O आणि इकडे CH3. तर हा जो तुम्हाला येलो कलर मध्ये दिसतो त्याला आहे तसं नाव द्या, म्हणजे कोण, मिथाईल. काय नाव झालं, मिथाईल. आणि किती कार्बनचा पॅरेंट बघायला मिळतो आपल्याला, किती कार्बनचा पॅरेंट बघायला मिळतो इथे आपल्याला, 2 कार्बनचा. आणि म्हणून याच्यासाठी काय नाव देणार, 2 ला ETN, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड AN, आणि OO साठी OAT. काय नाव झालं, मिथाइल इथेनॉइड. नाव काय झालं, मिथाइल इथेनॉइड. बरं सर राजा हो, आता मी इथं अजून एक तुम्हाला देऊन टाकतो फक्त. या ठिकाणी डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड O आणि इकडे A. तर जो गेस्ट असतो ना, हवाला कलर बदलला बघा मी, तो इथाइल ना इथाइल, इथाइल ना इथाइल. 1 नंबर 2 नंबर 3 साठी काय, प्रोप. डबल बॉन्ड कुठे अटॅच आहे, 2 इन, आणि मग हा तर टर्मिनल फंक्शनल ग्रुप असतो त्याला OAT आपण लावलेला आहे. आता जे मी 2 नावं द्यायलो बाळांनो ते थोडेसे डिफरंट नावं आहेत, थोडं व्यवस्थित फोकस आपल्याला करावा लागेल. बरं सर काय म्हणताय तुम्ही आम्हाला सांगा. तर आता जर आपण 2 नावं घ्यायला गेलो तर एक माझ्याकडे बघा, इकडे CH3 C+O आणि इकडे जो पार्ट आहे तो आहे CH2 COOH. हे एक नाव. आणि दुसरं नाव आहे माझ्याकडे CH3O C+O आणि इकडे CH2 COOH. आता हे दोन्ही नावांमध्ये 2 फंक्शनल ग्रुप आहेत. एक कोणता आहे, कार्बोझायलिक ऍसिडचा, आणि दुसरा कोणता येतो, ईस्टरचा. याला नाव कसं द्यायचं सर, केअरफुली बघा, 1 आणि 2. ठीक आहे, ब्रेक केलं. आता मी काय करतो, हे दुसऱ्याला अटॅच आहे म्हणजे 2, आणि याचं नाव मी लिहिलं का, नाही. आणि हा कोण आहे आपल्यासाठी, पॅरेंट, इथेनॉइक ऍसिड. ही गोष्ट माइंड मध्ये सेट झाली. आता याचं नाव लिहिताना याचे 2 तुकडे करायचे. हा 2 कार्बनचा जो आहे तो झाला इथेनॉइल म्हणायचं, काय, इथेनॉइल. आणि हा कोण आहे, ऑक्झी. एक इथेनॉइल आणि दुसरा कोण, ऑक्झी. इकडे नाव देताना पण तसंच केलं आपण, याला तोडलं, हा ब्रेक. तर इथे हा दुसऱ्याला अटॅच आहे, कोण, हा वाला ग्रुप ज्याला आपण नाव दिलं का, नाही. बरं, आणि हा कोण आहे, इथेनॉइक ऍसिड. राजे हो, आता याला तोडायचं, पुन्हा इथून असं तोडून टाकलं. हा कोण आहे, मिथॉक्झी. हा वाला पार्ट काय, मिथॉक्झी. आणि हा जो पार्ट तुम्हाला दिसतो त्याला कार्बोनिल म्हणायचं. काय म्हणायचं, कार्बोनिल. मी व्यवस्थित लिहितो थोडस. या ठिकाणी 2 इन ब्रॅकेट, हा जो पार्ट तुम्हाला दिसतो त्याचं नाव काय लिहिलं रे आपण, मिथॉक्झी आहे. आणि हा जो फक्त आणि फक्त कार्बोनिल दिसतो त्याला काय म्हणलेलं आहे, कार्बोनिल. आणि नाव काय झालं मग, 2 इन ब्रॅकेट मिथॉक्झी कार्बोनिल इथेनॉइक ऍसिड. 2 छान आणि इम्पॉर्टंट नावं पाहायला मिळाले. बरं सर, सर अजून काय सांगता येईल,
UPSC नॉमेनक्लेचर ऑफ ऍसिड हलाइड. आता ऍसिड हलाइड मध्ये जास्त त्रास करून घेण्याची गरज नाहीये. इथे COX असतो, याचा प्रिफिक्स असतो हॅलो कार्बोनिल. प्रिफिक्स काय असतो? हॅलो कार्बोनिल. याचा जो सफिक्स आहे तो OYL हलाइड. सफिक्स काय आहे? OYL हलाइड. कसं हो सर, आम्हाला सांगा ना एकदा. आता बघा एक्झाम्पल, CH3C डबल बॉन्ड OCl. किती कार्बन? 2. म्हणजे याला इथेन आणि त्याला काय लागेल? OYL. आणि Cl ला नाव काय यायला पाहिजे? क्लोराईड. म्हणजे नाव काय झालं बाळा? इथेनॉइल क्लोराईड. हा पण टर्मिनल फंक्शनल ग्रुप आहे. याला कार्बोक्सिल हलाइड असं सुद्धा म्हणल्या जातं. ठीक आहे, कार्बोनिल हलाइड म्हणाल. कार्बोनिल हलाइड असंही म्हणलं जातं. दुसरं काय सांगता येईल सर आम्हाला? अजून दुसरं एक पार्ट अजून महत्वाचा आहे थोडासा. अमाइड. अमाइड म्हणल्याबरोबर तुमच्या समोर काय येतं? CONH2. ठीक आहे, याचा जो प्रिफिक्स असतो तो काय आहे? अमाइडो. आणि याचा सफिक्स जो आहे हा अमाइडो आणि सफिक्स काय आहे? अमाइड. इथे मी 3 नावं घेतोय जे खूप जास्त महत्वाची असतील. एक CH3 C डबल बॉन्ड ONH2. दूसरं CH3C डबल बॉन्ड ONHCH3. आणि तिसरं CH3C डबल बॉन्ड ON. एकीकडे CH3 आणि CH3. तर याच्यात किती कार्बन दिसत आहेत? 2. म्हणून याला इथेनला इथेन आणि इथे काय यायला हवं? अमाइड. इथे किती कार्बन? 2. पण हा N ला पण एक अटॅच आहे ना, म्हणून याला म्हणायचं N मिथाइल. N मिथाइल. आता ह्या दोघांचं काम, यांचं काम काय? इथेन. आणि त्याला काय जोडायचं? आपल्याला E काढायचा आणि काय जोडायचं? अमाइड. इथे मात्र N ला किती कार्बन आहेत? 2. म्हणून N, N डायमिथाइल इथेनामाइड. N, N डायमिथाइल इथेनामाइड. बरं सर, इथे सुद्धा जर तुम्ही पाहिलात तर इथे स्पेशल सफिक्स वापरावं लागेल आणि नाव काय येतं? सायक्लोहेक्झेन. ईला ए. कार्बोक्झामाइड. कार्बला कार्ब, ऑक्झला ऑक्स. कार्बोक्झामाइड असं म्हणतात. काही पुस्तक याला कार्बोमाइल सुद्धा म्हणल्या जातं. बरं सर. सर अजून काय सांगतो आम्हाला? आता UPSC नॉमेनक्लेचर ऑफ सायनाइड ऍसिड अनहाइड्राइड हे थोडंसं इम्पॉर्टंट आहे. ऍसिड अनहाइड्राइड याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक असतो सिमेट्रिकल, म्हणजे 2 कार्बोझायलिक ऍसिड पासून बनतो आणि हा दोन्हीकडे सेम ग्रुप असल्यामुळे एकाच पार्ट वर नाव द्यायचं. म्हणजे UPSC नाम काय येतं? याचं नाव काय येतं? इथेनॉइक अनहाइड्राइड. नाव काय येतं? इथेनॉइक अनहाइड्राइड. हे सगळ्यांना जमणारा पार्ट आहे. पण कधी कधी तुम्हाला असं विचारतात डबल बॉन्ड O आणि याचं नाव काय? तर हा सायक्लिकला अटॅच नाहीये, तर तो अशा प्रकारचा एक ऍसिड होता अगोदर. बघा 1 2 3 4 5. इथे डबल बॉन्ड OH 1 2 3 4 आणि इथे डबल बॉन्ड OH. तर झालं काय माहितीये का? एकाचा OH आणि एकाचा H गेला आणि हे दोघं एकमेकांमध्ये सायक्लिक फॉर्म मध्ये कनेक्ट झाले. कोणत्या फॉर्म मध्ये? सायक्लिक फॉर्म मध्ये. मग याचं नाव काय यायला पाहिजेत? बघा याचं नाव काय यायला पाहिजे? पेंटेन 1,5 डायऑइक ऍसिड. हो की नाही? आता वॉटर गेला म्हणजे ऍसिड गेला, मग याचं नाव काय यायला पाहिजे? 1 2 3 4 5. वेळ कमी आहे ना म्हणून स्पीड घ्यावी लागेल बाळांनो. तर इथे काय यायला पाहिजे? पेंटेन 1,5 डायऑइक. ऍसिड आहे का आता? नाही. आता कोण झाला? नाही ज्यात पाणी असा तो अनहाइड्राइड, म्हणून पेंटेन 1,5 डायऑइक
अनहाइड्राइड. आय होप यहाँ तक कोई दिक्कत नहीं है. ठीक आहे. तिथून पुढे एक शेवटचं नाव आपण घेऊया. बाकी सगळं सोपं आहे. सायनाइडच्या बाबतीत सायनाइडला सुद्धा आपण या ठिकाणी CH3CN 2 कार्बन आहेत, याला इथेन आणि तो जो ई काढायचा नाही आणि याला काय म्हणलं जातं नायट्राइल. याला काय म्हणलं जातं नायट्राइल. अजून एक नाव खूप वेळेस बघायला मिळतं CN आणि CN 1 2 3 प्रोपेन 1,2,3 ट्राय कार्बोनायट्राइल असं त्याला म्हणलं जातं. याचं स्पेशल सफिक्स आहे. व्यवस्थित अभ्यास करा. मी रोज 1-2 व्हिडिओ टाकत जातो. कंपाऊंड कंटेनिंग फंक्शनल ग्रुप वाला छोटासा पार्ट आपण कव्हर केलाय. अमाइन वगैरे तुम्ही रीड करू शकता. थँक्यू सो मच. अभ्यास करायचा, टेन्शन घ्यायचं नाही. थँक्यू.